Hello students, class 8 mathematics chapter number 2 parallel lines and transversal. लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय टू पॅरल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल, म्हणजे जेव्हा दोन लाईन पॅरल असेल आणि त्याची ट्रान्सवर्सल, त्या ट्रान्सवर्सलमुळे तयार झालेले जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, करस्पॉन्डिंग अँगलच्या फोर पेअर तयार होतात. करस्पॉन्डिंग अँगल्स आर काँग्रुएंट, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्समधले जे अँगल आहे त्या दोन्ही अँगलचं मेजरमेंट कसं असतं, इक्वल असतं, म्हणजे ते काँग्रुएंट असतात. त्याच्यानंतर इंटिरियर अँगलच्या पेअरमधले जे दोन्ही अँगल आहेत ते कसे असतात, सप्लिमेंटरी. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे टुगेदर मेजर्स 180 डिग्री. म्हणजे इंटिरियर अँगलच्या पेअरमधले जे दोन अँगल आहेत त्या दोन्ही अँगलच्या मेजरमेंटची टोटल ही किती डिग्री असते, 180 डिग्री. त्याच्यानंतर अल्टरेट अँगलमध्ये दोन प्रकार आपण पाहिले होते, इंटिरियर अल्टरेट अँगल आणि एक्सटिरियर अल्टरेट अँगल. आणि अल्टरेट अँगल्स आर काँग्रुएंट, म्हणजे अल्टरेट अँगलच्या पेअरमधले जे दोन्ही अँगल आहेत दोन्ही अँगलचा मेजरमेंट कसं असतं, इक्वल असतं. दोन्ही अँगलचं मेजरमेंट कसं असतं, इक्वल असतं. म्हणजेच या तीन प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या होत्या. करस्पॉन्डिंग अँगल्स आर काँग्रुएंट, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी अँड अल्टरेट अँगल्स आर काँग्रुएंट. आणि याच्यावर आपण केला होता प्रॅक्टिस 2.2 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. आज करायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 3. बघा क्वेश्चन नंबर 3. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरल टू लाईन क्यू अँड लाईन एल पॅरल टू लाईन एम. म्हणजे बघा लाईन पी आणि क्यू या दोन लाईन पॅरल आहे, तसं लाईन एल आणि लाईन एम या दोन लाईन पण पॅरल आहे. फाइंड मेजर्स ऑफ अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी युजिंग द मेजर्स ऑफ गिवन अँगल्स. जस्टिफाय युअर आन्सर्स. म्हणजे इथे बघा लाईन पी आणि लाईन क्यू या पॅरल आहे, लाईन एल आणि लाईन एम पॅरल आहे, लाईन पी ही लाईन क्यूला पॅरल आहे, लाईन एल ही लाईन एमला पॅरल आहे. आणि इथे या एका अँगलचं मेजरमेंट दिलेलं आपल्याला 80 डिग्री आणि याच्यावर आपल्याला काढायचं आहे अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी. ठीक आहे. आता पहा एकेका अँगलचा विचार करू आपण. सुरुवातीला विचार करू आपण मेजर ऑफ अँगल ए. आता एचा विचार करायसाठी बघा आपण लाईन पी आणि लाईन क्यूचा विचार करू आपण. म्हणजे लाईन पी पॅरल टू लाईन क्यू. बघा लाईन पी पॅरल टू लाईन क्यू, लाईन पी पॅरल टू लाईन क्यू, म्हणजे लाईन पी ही लाईन क्यूला पॅरल आहे आणि त्याची जर आपण ट्रान्सवर्सल एल घेतली, ट्रान्सवर्सल काय घेतली आपण, एल, अँड लाईन एल इज अ ट्रान्सवर्सल अँड लाईन एल इज ट्रान्सवर्सल. लाईन एलला म्हटलं आपण ट्रान्सवर्सल. मग आता लाईन पी आणि लाईन क्यू पॅरल आहे आणि एल ही त्याची ट्रान्सवर्सल आहे. बघा 80 डिग्री आणि ए हे बघा बरं कोणते अँगल आहे, हे इंटिरियर अँगल आहे ना. बघा लाईन पी आणि लाईन क्यूच्या आतमध्ये आहे, लाईन पी आणि लाईन क्यूच्या आतमध्ये आहे आणि ट्रान्सवर्सलच्या एकाच बाजूला आहे, म्हणजे आतमधले अँगल, आणि ट्रान्सवर्सलच्या एकाच बाजूचे, म्हणजे त्याला कोणते अँगल म्हणतो आपण, इंटिरियर. आणि इंटिरियर अँगल्सचा सप्लिमेंटरी. म्हणजे ह्या दोन अँगलच्या मेजरमेंट जर आपण टोटल केली तर ते किती डिग्री मिळेल आपल्याला, 180 डिग्री. किती डिग्री मिळेल आपल्याला, 180 डिग्री. म्हणजे बघा लाईन पी पॅरल टू लाईन क्यू हे दिलेलं आहे आपल्याला आणि त्याची जर आपण ट्रान्सवर्सल एल घेतली, लाईन एल इज अ ट्रान्सवर्सल, लाईन एल काय घेतली आपण, ट्रान्सवर्सल. मग 80 डिग्री आणि ए हे कोणते झाले, इंटिरियर अँगल. मग इथे लिहिता येईल आपल्याला बघा 80 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री. याचं रिझन पण लिहिता येईल. कोणते अँगल आहे, इंटिरियर अँगल्स. ठीक आहे. मग आता मेजर ऑफ अँगल ए काढायचं आपल्याला. काय करू आपण बघा, मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 180 डिग्री मायनस 80 डिग्री. इथे या साईडला प्लस आहे, प्लस केलेला आहे, इकडे आल्यावर कसा तो मायनसमध्ये जाईल. 180 डिग्री मायनस 80 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 180 डिग्री मायनस 80 डिग्री किती होईल ते 100 डिग्री. किती मिळालं, 100 डिग्री. म्हणजे मेजर ऑफ अँगल ए आपल्याला मिळाला 100 डिग्री. ठीक आहे. म्हणजे मेजर ऑफ अँगल ए मिळाला आपल्याला 100 डिग्री. आता करू आपण अँगल बीचा विचार. अँगल बीचा विचार करायसाठी बघा, आता अँगल बीचा विचार करायला बघा, लाईन एल पॅरल टू लाईन एम, लाईन एल आणि लाईन एम या दोन पॅरल लाईन घेतल्या आणि लाईन क्यू जरी ट्रान्सवर्सल घेतली, त्यांची लाईन क्यू जर ट्रान्सवर्सल घेतली तर बघा हा ए आणि हा इथचा जो अँगल आहे या पॉईंटचा, हे कोणते अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल. मग इथे समजा एक नाव देऊ आपण, समजा इथे सपोज आपण डी असं नाव देऊ. इथे हा इथे जो अँगल तयार झाला ना, इथे डी असं आपल्या सोयीसाठी आपण एक नाव देऊ. मग इथे काय करू आपण, कन्सिडर अँगल डी ॲज शोन इन द फिगर. म्हणजे
इथे एक आपण अँगल डी आहे कन्सिडर केला आपल्या सोयीसाठी. आणि आता बघा काय करू आपण, लाईन एल पॅरल टू लाईन एम, लाईन एल पॅरल टू लाईन एम, लाईन एल पॅरल टू लाईन एम, लाईन एल आणि एम पॅरल घेतले. लाईन क्यू इज अ ट्रान्सव्हर्सल घेऊ आपण, लाईन क्यूला काय घेऊ आता, ट्रान्सव्हर्सल. अँड लाईन क्यू इज द ट्रान्सव्हर्सल. तर लाईन एल आणि लाईन एम या पॅरल घेतले आपण आणि लाईन क्यूला ट्रान्सव्हर्सल घेतली. मग अँगल ए आणि अँगल डी बघा कोणते आहे, अँगल ए आणि अँगल डी कोणते अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल. मग इथे आपण लिहू शकतो ना, मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी. का बरं इक्वल आहे, कारण अँगल ए आणि अँगल डी बघा, हे अँगल ए आणि अँगल डी, लाईन एल पॅरल टू लाईन एम आहे आणि ए आणि डी बघा कोणते अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. कोणते अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगल सर काँग्रुएंट म्हणजे ऑफ इक्वल मेजर. इथे रिझन लिहिता येईल आपल्याला, करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे. मग आता मेजर ऑफ अँगल ए काढला आपण 100 डिग्री, मेजर ऑफ अँगल ए किती काढला आपण, 100 डिग्री. आताच काढलं ना आपण मेजर ऑफ अँगल ए 100 डिग्री. मग मेजर ऑफ अँगल डी सुद्धा किती असेल, 100 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल डी इक्वल टू 100 डिग्री. ठीक आहे. आता मेजर ऑफ अँगल डी आपण 100 डिग्री काढलं, पण आपल्याला बी काढायचं आहे. आपल्याला काय काढायचं, बी. आता बी आणि डी बघा बरे कोणते अँगल आहे, बघा कोणते अँगल आहे, बी आणि डी. हे लिनियर पेअर आहे, अँगल्सला लिनियर पेअर आहे ना, बी आणि डी. बघा हे बी आणि डी एकाच लाईनवर अँगल आहे ना, हे बघा बी आणि डी, बी आणि डी है ना, बी आणि डी बघा अँगल्स इन अ लिनियर पेअर, अँगल्स इन अ लिनियर पेअर. मग इथे काय करू शकतो आपण, मेजर ऑफ अँगल डी प्लस मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. कारण अँगल्स इन अ लिनियर पेअर आहे सप्लिमेंटरी, म्हणजे जे लिनियर पेअरमधलं जे अँगल आहे त्या दोन्ही अँगलच्या मेजरमेंटचे टोटल किती असते, 180 डिग्री. इथे रिझन लिहिता येईल आपल्याला, अँगल्स इन अ लिनियर पेअर, अँगल्स इन अ लिनियर पेअर. ठीक आहे. मग आता मेजर ऑफ अँगल डी आपल्याला माहीत झाला नाही, 80 डिग्री जो आपण सपोज केला होता, कन्सिडर केला होता. अँगल डी किती आहे, अँगल ए आणि अँगल डी कोणते होते, करस्पॉन्डिंग अँगल. आणि अँगल ए 100 डिग्री आहे म्हणून अँगल डी सुद्धा किती आहे, 100 डिग्री. मग आता अँगल डीचं मेजरमेंट इथे ठेवून देऊ आपण. मेजर ऑफ अँगल डी किती आहे, 100 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 180 डिग्री मायनस 100 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 180 मायनस 100 किती होते, ते 80 डिग्री. किती मिळालं, 80 डिग्री. म्हणजे मेजर ऑफ अँगल बी आता मिळाला आपल्याला, मेजर ऑफ अँगल बी पण माहीत झाला. मेजर ऑफ अँगल बी किती मिळाला आपल्याला, 80 डिग्री. आता काढायचं आपल्याला अँगल सी. काय काढायचं, अँगल सी. आता अँगल सी काढायला बघा, लाईन पी आणि लाईन क्यूला आपण पॅरल घेऊ. लाईन पी आणि लाईन क्यू या दोन लाईन पॅरल आहे. आणि लाईन एम जर त्याची ट्रान्सव्हर्सल घेतली, बघा आता ही लाईन बघू नका, लाईन एलला बघू नका, लाईन पी आणि क्यू या दोन लाईन पॅरल आहे आणि एम ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे, एम ही काय त्याची ट्रान्सव्हर्सल. मग सी आणि बी बघा बरं कोणते अँगल होतात, हा सी आणि बी बघा, हा लाईन पी क्यूच्या वरचा आणि लाईन पीच्या वरचा आणि लाईन क्यूच्या वरचा आणि ट्रान्सव्हर्सल एमच्या एकाच बाजूचा. म्हणजे कोणते अँगल आहे, ट्रान्सव्हर्सल करस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल्स आहे, करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर काँग्रुएंट, करस्पॉन्डिंग अँगल्स आर काँग्रुएंट. मग इथे काय करू आपण, दोन लाईन पॅरल घेऊ आता आपण, लाईन पी पॅरल टू लाईन क्यू अँड ट्रान्सव्हर्सल एम घेऊ. आता ट्रान्सव्हर्सल कोणते घेऊ, एम. अँड लाईन एम इज द ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, लाईन एमला घेतला आपण ट्रान्सव्हर्सल. मग आता लाईन पी आणि क्यू या दोन लाईन पॅरल आहे आणि एम ही ट्रान्सव्हर्सल आहे. मग अँगल सी आणि अँगल बी बघा, हे कोणते अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे आणि करस्पॉन्डिंग अँगल सर काँग्रुएंट म्हणजे ऑफ इक्वल मेजर्स. म्हणजे मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी. का बरं, दोन्ही अँगल का बरं इक्वल आहे, अँगल सी आणि अँगल बीचं मेजरमेंट का बरं इक्वल आहे, कारण ते कोणते अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. रिझल्ट लिहिता येईल करस्पॉन्डिंग अँगल्स, असं रिझन लिहायचं, करस्पॉन्डिंग अँगल्स. मग आता मेजर ऑफ अँगल बी आत्ताच काढलेला आपण, मेजर ऑफ अँगल बी किती काढला, 80 डिग्री.
मग अँगल बी जर 80 डिग्री आहे आणि अँगल सी आणि अँगल बी इक्वल आहे कारण ते करस्पॉन्डिंग अँगल आहे, अँगल बी जर 80 डिग्री आहे तर मग अँगल सीसुद्धा किती राहील 80 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 80 डिग्री. म्हणजे याप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर 1मध्ये अँगल एचं मेजरमेंट आपल्याला मिळालं 100 डिग्री, अँगल बीचं मेजरमेंट मिळालं 80 डिग्री आणि अँगल सीचं मेजरमेंट मिळालं 80 डिग्री. अँगल ए मेजर ऑफ अँगल ए 100 डिग्री, मेजर ऑफ अँगल बी 80 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल सी 80 डिग्री. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा, प्रॅक्टिस 2.2. क्वेश्चन नंबर 4. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन ए पॅरल टू लाईन बी. आता लाईन ए आणि लाईन बी या पॅरल आहेत अँड लाईन एल इज अ ट्रान्सवर्सल आणि लाईन एल ही काय ट्रान्सवर्सल. फाइंड अ मेजर ऑफ अँगल एक्स, अँगल वाय अँड अँगल झेड युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. लाईन ए आणि लाईन बी या पॅरल आहे आणि त्याची एल ही ट्रान्सवर्सल आहे, लाईन एल काय ट्रान्सवर्सल. मग अँगल एक्सचं मेजरमेंट काढायचं आहे, अँगल वायचं आणि अँगल झेडचं. आता अँगल एक्स बघा, ही लाईन एल ट्रान्सवर्सल आहे, ए आणि बी पॅरल आहे. मग एक्स आणि हा 185 बघा बरं, अँगल एक्स आणि हाईटचा 185 डिग्रीचा अँगल, हे कोणत्या अँगलला करस्पॉन्डिंग अँगल. मग एक्स किती मिळेल, हा जर 185 आहे त्याच्या पेअरमधला करस्पॉन्डिंग अँगलसुद्धा किती असेल 185. म्हणजे अँगल एक्स असेल 185, अँगल एक्सचं मेजरमेंट किती असेल 185 डिग्री. आणि एक्स आणि वाय कोणत्या अँगल आहे पहा, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. एक्स आणि वाय कोणत्या अँगल आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. मग एक्स जर 185 डिग्री मिळेल तर वायसुद्धा किती असेल 185 डिग्री, किती असेल 185 डिग्री. त्याच्यानंतर झेड काढायचं आहे. झेड आणि 185 डिग्री हे कोणत्या अँगल आहे, अँगल्स इन अ लिनियर पेअर. म्हणजे झेड आणि 185 डिग्री या दोघांच्या मेजरमेंटची टोटल किती डिग्री असेल 180 डिग्री. म्हणजे अशा प्रकारे आपण एक्स पण काढू शकतो, वाय पण काढू शकतो आणि झेड पण काढू शकतो. बघा सुरुवातीला काय करू आपण, इथे दिलेलं आहे ते लाईन ए पॅरलल टू लाईन बी अँड लाईन एल इज अ ट्रान्सवर्सल. लाईन ए आणि लाईन बी पॅरल आहे आणि त्याची ट्रान्सवर्सल कोणती आहे, लाईन एल. लाईन एल आहे त्यांची ट्रान्सवर्सल. मग आता बघा सुरुवातीला काय करू आपण, आपण सरळ लिहू शकतो ना, मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू 185 डिग्री. कारण हे हा कोणते अँगल आहे 185 आणि एक्स हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. मेजर ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 185 डिग्री. रिझन लिहिता येईल याचं, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता एक्स मिळाला आपल्याला, एक्स मिळाला. आता काढू आपण वाय. आता एक्स आणि वाय बघा बरं कोणते अँगल आहे, हा एक्स आणि वाय. एक्स आणि वाय हे कोणत्या व्हर्टिकली अपोजिट अँगल. 7व्या वर्गावर झालेला आपलं व्हर्टिकली अपोजिट अँगलसारखा काँग्रुएंट म्हणजे ऑफ इक्वल मेजर. म्हणजे एक जर 185 डिग्री आहे तर वायसुद्धा किती असेल 185 डिग्री. मग इथे लिहू शकतो आपण मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू मेजर ऑफ अँगल वाय. का बरं दोन्ही अँगलचं मेजरमेंट इक्वल आहे, कारण ते कोणते अँगल आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मग आता अँगल एक जर 185 डिग्री आहे तर अँगल वायसुद्धा किती असायला पाहिजे 185 डिग्री. इथे लिहून टाकू आपण देअरफॉर मेजर ऑफ अँगल वाय इक्वल टू 185 डिग्री. म्हणजे अशा प्रकारे आपण अँगल वाय काढला. ठीक आहे. सरळ आपल्याला आन्सर लिहायचा आहे, फक्त तुम्हाला रिझन लिहिता आलं पाहिजे. करस्पॉन्डिंग अँगल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल असेल तर व्हर्टिकली अपोजिट अँगल, अँगल्स इन अ लिनियर पेअर तर अँगल्स इन अ लिनियर पेअर, इंटिरियर अँगल असेल तर इंटिरियर अँगल, असं रिझन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे फक्त. ठीक आहे. आता अँगल एक्स काढला, अँगल वाय काढला. आता काढू आपण अँगल झेड. आता अँगल झेड आणि हा 185 बघा, अँगल झेड आणि हा इथचा या इथे तयार झालेला हा जो अँगल आहे याचं मेजरमेंट 185 डिग्री. आणि दोन्ही अँगल कसे अँगल्स इन अ लिनियर पेअर. हे बघा ना, एकाच लाईनचे दोन अँगल झालेले आहे ना, एकाच लाईनचे दोन अँगल झालेले आहे ना. मग हे कोणते अँगल आहे अँगल्स इन अ लिनियर पेअर. मग असं आपण लिहू शकतो मेजर ऑफ अँगल झेड प्लस 185 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. का बरं असं लिहिलं आपण, बिकॉज अँगल्स इन अ लिनियर पेअर, अँगल्स इन अ लिनियर पेअर. आणि अँगल्स इन अ लिनियर पेअर सप्लिमेंटरी. म्हणजे जे दोन अँगल लिनियर पेअरमध्ये असतात त्या दोन अँगलच्या मेजरमेंटचे टोटल नेहमी किती डिग्री असते 180 डिग्री. मग झेड काढायचा होता, झेडचा लिनियर पेअरमधला अँगलचं मेजरमेंट होतं 185 डिग्री. मग झेड आणि 185 या दोघांच्या मेजरमेंटचे टोटल किती 180 डिग्री. मग अँगल झेड काढायचं आपल्याला. मेजर ऑफ अँगल झेड इक्वल टू 180 डिग्री मायनस 185 डिग्री.
मायनस करायची. देअरफॉर मेजर ऑफ अँगल झेड इक्वल टू 180 डिग्री मायनस 185 डिग्री. 180 मायनस 105 किती येते? 75 डिग्री. किती मिळते? 75 डिग्री. म्हणजे अशा प्रकारे आपण अँगल एक्स काढला, करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी वापरली. अँगल एक्स आणि अँगल वाय व्हर्टिकली अपोजिट अँगल होते, त्याच्यावरून अँगल वाय काढला. आणि अँगल झेड आणि हाईटचा 185 डिग्री हे अँगल्सला लिनियर पेअर होते, त्याच्यावर मिळाला आपल्याला अँगल झेड किती मिळाला? 75 डिग्री. ठीक आहे. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर पाहू आपण क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरल टू लाईन एल पॅरल टू लाईन क्यू. म्हणजे लाईन पी, एल आणि क्यू या 3 लाईन पॅरल आहे. लाईन पी पॅरल टू लाईन एल पॅरल टू लाईन क्यू. लाईन पी ही एलला पॅरल आहे आणि एल ही क्यूला पॅरल आहे. क्वेश्चन विचारला आपल्याला फाइंड अँगल एक्स विथ द हेल्प ऑफ मेजर्स गिवन इन द फिगर. आता या फिगरमध्ये इथचा जो अँगल आहे 40 डिग्री दिलेला आहे आणि इथचा एक अँगल दिला आहे 30 डिग्री. मग बघा ओरली याचा आपल्याला आन्सर काढता येते. बघा सुरुवातीला आपण समजा लाईन पी पॅरल टू लाईन एल या दोनच लाईन पकडू आपण. दोनच लाईन सपोज करा, लाईन पी आणि एल. आणि ही जर त्याची ट्रान्सव्हर्सल घेतली, ही जी लाईन आहे ही या लाईनला समजा ट्रान्सव्हर्सल पकडला आपण. ठीक आहे. हा जर अँगल 40 डिग्री आहे, इथे जो तयार झालेला अँगल हा सुद्धा किती असेल? 40 डिग्री. ठीक आहे. त्याच्यानंतर लाईन एल पॅरल टू लाईन क्यू असं घेतलं आपण. लाईन एल आणि लाईन क्यू पॅरल आहे आणि ही जी ट्रान्सव्हर्सल पकडली आता हा जर 30 डिग्री आहे, इथचा अँगलसुद्धा किती डिग्रीचा आहे? 30 डिग्री, कारण ते अल्टरनेट अँगल आहे. मग इथचा 40 डिग्री आणि हा 30 डिग्री, 40 + 30 किती झालं? 70 डिग्री. म्हणजे आपल्याला अँगल एक्स काढायचा आहे. अँगल एक्स म्हणजे या पूर्ण अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे इथून आपल्याला. हे पूर्ण याच्या 2 दिसते तुम्हाला, 2 मार्किंग दिसते ना असे. हे पूर्ण अँगल म्हणजे हा वरचा आणि खालचा मिळून हा पूर्ण अँगल काढायचा आहे. मग यासाठी काय करू आपण? हा लाईन एलच्या वरती हा जो अँगल तयार झालेला आहे याला समजा आपण ए, आणि लाईन एलच्या खाली इथे जो या बाउंडला अँगल तयार झाला त्याला म्हणून आपण अँगल बी. काय म्हणू? अँगल बी. म्हटल्यास आपण खाली लिहून टाकू कन्सिडर अँगल ए अँड अँगल बी ॲज शोन इन द फिगर. म्हणजे आपल्या सोयीसाठी आपण या पॉईंटला म्हणजे लाईन एलच्या वरती इथे अँगल ए असं आपण सपोज केलं आणि लाईन एलच्या खाली या पॉईंटला इथे अँगल बी सपोज केलं. ठीक आहे. मग आता सुरुवातीला आपण हे अँगल एचं मेजरमेंट काढू. अँगल एचं मेजरमेंट काढायला काय करू आपण? लाईन एल पॅरलल टू लाईन एल, लाईन पी पॅरल टू लाईन एल, लाईन पी पॅरल टू लाईन एल. लाईन पी आणि लाईन एलला पॅरल घेतला आणि ही जर आपण ट्रान्सव्हर्सल घेतली, ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली, मग ह्याचा 40 डिग्री आणि हा ए हे कोणते अँगल आहे? अल्टरेट अँगल, इंटिरियर अल्टरेट अँगल आहे ना. कोणते अँगल आहे? इंटिरियर अल्टरेट अँगल. आणि इंटिरियर अल्टरेट अँगल्स आर काँग्रुएंट. इंटिरियर अल्टरेट अँगलच्या पेअरमधले अँगल कसे असतात? इक्वल मेजरचे, म्हणजे ते काँग्रुएंट असतात. मग हा जर 40 डिग्री आहे तर अँगल ए सुद्धा किती असेल? 40 डिग्रीचा. अँगल ए किती असेल? 40 डिग्रीचा. म्हणजे इथे लिहू शकतो आपण मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 40 डिग्री. मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 40 डिग्री. त्याच्यानंतर ए काढला आपण 40 डिग्री. आता बीसाठी आपण कोणत्या 2 लाईन घेऊ? लाईन एल पॅरल टू लाईन क्यू, लाईन एल पॅरल टू लाईन क्यू. बघा घेऊ इथे वाटल्याच आपण लाईन एल पॅरलल टू लाईन क्यू. आता लाईन एल आणि लाईन क्यू पॅरल आहे आणि ही जर आपण ट्रान्सव्हर्सल घेतली, हा 30 डिग्री आहे, हा 30 डिग्री आणि बी हे कोणते अँगल? पुन्हा अल्टरेट अँगल. कोणते अँगल आहे? अल्टरेट अँगल. कोणते अँगल आहे? अल्टरेट अँगल. मग इथे पण मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 30 डिग्री. इथे रिझल्ट लिहिता येईल आपल्याला अल्टरनेट अँगल्स. इथे पण हेच रिझल्ट लिहिता येईल आपल्याला अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. आता बघा मेजर ऑफ अँगल ए काढला आणि मेजर ऑफ अँगल बी काढला, पण आपल्याला पाहिजे एक्स. आपल्याला काय पाहिजे? एक्स म्हणजे हा पूर्ण अँगल आहे ए प्लस बी म्हणजे एक्स, त्याचं मेजरमेंट काढायचं आपल्याला. मग आता एक्स कसं काढू आपण? देअरफॉर मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी. मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए किती काढला आपण? 40 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल बी 30 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू 40 डिग्री प्लस 30 डिग्री किती झाले? 70 डिग्री.
किती झाले 70 डिग्री. म्हणजे मेजर ऑफ अँगल एक्स किती मिळालं आपल्याला 70 डिग्री. ठीक आहे. या क्वेश्चनमध्ये 3 लाईन पॅरल होत्या बघा, लाईन पी पॅरल टू लाईन एल आणि लाईन एल पॅरल टू लाईन क्यू. आपल्याला काढायचा होता हा इथे हा पूर्ण अँगल हा एक्स, या दोन मार्किंग दिसेल तुम्हाला, हा म्हणजे एक्स काढायचा होता, तो आहे एक्स. म्हणजे त्याचे 2 भाग केले आपण, लाईन एलच्या वरचा ए घेतला, लाईन बीच्या खालचा बी घेतला. म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी म्हणजे एक्स, त्याचं मेजरमेंट काढायचं होतं आपल्याला अँगल एक्सचं. मग आता ए काढायसाठी काय केलं आपण, ए काढायसाठी लाईन पी पॅरल टू लाईन एल, या 2 लाईन पॅरल घेतल्या आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल घेतली, मग 40 डिग्री आणि ए हे कोणते अँगल आहे, अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगल कसे असतात, काँग्रुअंट. मग हा जर 40 डिग्री आहे तर ए सुद्धा किती असेल 40 डिग्रीचा अल्टरनेट अँगल. मग हा बी काढायसाठी काय केलं आपण, लाईन एल पॅरल टू लाईन क्यू, या 2 लाईन घेतल्या आणि ही घेतली त्याची ट्रान्सव्हर्सल. हा जर 30 डिग्री आहे तर बी सुद्धा किती असेल 30 डिग्री, कारण हे सुद्धा कोणते अँगल आहे, अल्टरनेट अँगल. मग मेजर ऑफ अँगल ए मिळाला आपल्याला 40 डिग्री आणि अँगल बी मिळाला 30 डिग्री. मग आता या ए आणि बीचे टोटल म्हणजे एक्स राहील, हा पूर्ण एक्स, ए आणि बीचे टोटल म्हणजे हा एक्स राहील. म्हणजे मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू किती मिळालं 70 डिग्री. मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू 70 डिग्री. आता याप्रमाणे तुम्ही तुमचा प्रॅक्टिस सेट 2.2 हा कंप्लीट करा. ठीक आहे. काही अडचणी असतील तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. पहिले व्हिडिओ पूर्ण पाहून घ्यायचा, समजून घ्यायचा आणि मगच प्रॅक्टिस सेट 2.2 पूर्ण कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.